ही वाल्मिक कराड संदर्भातली बातमी आहे। खंडणीच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडला आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीने ताब्यात घेतले आहे। त्याची परवानगी एसआयटीने मिळवली होती। या प्रकरणी एसआयटीकडून वाल्मिक कराडला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि त्यामुळे वाल्मिक कराडला आता हत्येच्या प्रकरणात किती दिवसांची कोठडी मिळते हे पाहावं लागणार आहे। वाल्मिक कराडला आधीच मकोका लावण्यात आल्यानंतर त्याच्या गळ्याभोवतीचा फास आवळण्यात येतोय। एका बाजूला मुंबईत पंतप्रधानांचा दौरा, दुसरीकडे वाल्मिक कराड याच्या संदर्भातले सगळे अपडेट्स, या दोन्ही घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम याच्याशी आपण या सगळ्याविषयी बोलूया। सध्या ते परळीमध्ये आहेत। सिद्धार्थ, तुम्ही परळी पोलीस स्टेशनच्या बाहेर आहात, जिथे पायऱ्यांवर काल वाल्मिक कराड यांच्या आईनं आंदोलन केलं होतं। आत्ता तुम्ही काय सांगाल, परिस्थिती काय आहे? कारण आज असं कळतंय की पुन्हा बैठक होणार आहे। सुवर्ण, परळी बंद आहे आणि परळीमध्ये थोडीशी तणाव सुद्धा दिसतोय। मात्र काही अत्यावश्यक जे काही नियमित काम आहे त्यासाठी लोक परळीच्या बाहेर सुद्धा पडलेले आहेत। आता मी पोलीस स्टेशन समोर आहे। काल या पोलीस स्टेशन समोर प्रचंड गदारोळ झाला। 3 जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। 1 जणाला अटॅक सुद्धा आलेला आहे। त्यांची परिस्थिती आता ठीक आहे। मात्र आज आपण बघू शकतो पोलीस स्टेशन अगदी शांत आहे। मात्र ही शांतता भंग होऊ शकते। वाल्मिक कराड यांना जे काय मकोका कोर्टाने काय निर्णय दिला यानंतर मात्र परळीची शांतता भंग होऊ शकते। त्यामुळे परळीमध्ये अत्यंत तणावाचं वातावरण, कारण 10-10:30 वाजता समाजाची बैठक आहे। त्या बैठकीला वाल्मिक कराड यांचे कुटुंब येणार आहे। त्या ठिकाणी धनंजय मुंडे सुद्धा बैठकीला येऊ शकतात, कारण काल अजित पवारांना भेटून ते या ठिकाणी आलेले आहेत आणि समाजाला शांत राहण्याचं किंवा कुटुंबाला समर्थकांना शांत राहण्याचं ते आवाहन करू शकतात। मात्र त्यानंतर वाल्मिक कराड यांच्या कुटुंबियाची पत्रकार परिषद असल्याची सुद्धा माहिती या ठिकाणी दिली जाते। 2 महत्त्वाच्या घटना या ठिकाणी आहेत। एक तर आज वाल्मिक कराड यांना बीडवरून केजमध्ये आणणार आहेत आणि त्या मकोका कोर्टाचा निर्णय काय होतो त्यानंतर मात्र सगळ्या आंदोलनाची दिशा त्या ठिकाणी बदलली जाऊ शकते। जर निर्णय वाल्मिक कराड यांच्या विरोधात गेला तर निश्चितपणे परळीमध्ये उद्रेक होऊ शकतो। त्यासाठी पुढचं आंदोलन कसं असावं यासाठी समाजाची बैठक आहे। त्या ठिकाणी विचार विनिमय करून पुढची पूर्ण दिशा ठरवली जाणार आहे। मात्र तोपर्यंत तरी परळी शांत आहे, पोलीस स्टेशनचा भाग शांत आहे आणि समाजसुद्धा शांत आहे। मात्र मकोकाच्या निर्णयानंतर सगळ्या गोष्टींचा काय या ठिकाणी उद्रेक होईल हे आपल्याला आता सांगता येणार नाही। सुवर्ण, नक्की धन्यवाद सिद्धार्थ, आपण ही माहिती दिली त्याबद्दल। अधिक माहिती आपल्याकडनं घेत राहणार आहोत। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। केजच्या कोर्टानं काल वाल्मिक कराड याच्यावर त्याला कोर्टात त्याच्यावर वॉरंट जारी केलं आणि आज वाल्मिक कराड याला केज इथल्या कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे। CID पोलीस वाल्मिक कराड याला बीड इथल्या कारागृहातून आज केज कोर्टात नेणार आहेत। वाल्मिक कराड हा मोका त्याला लावला गेला आणि त्यानंतर कोर्टानं त्याच्या विरोधात वॉरंट जारी केले। त्यानुसार कराड याला आज केज कोर्टात दाखल करण्यात येणार आहे। पोलीस वाल्मिक कराड याच्या कोठडीची मागणी करणार आहेत, पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत। सध्या खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे। आज त्याची पोलीस कोठडीत रवानगी होते का हे बघावं लागेल। SIT त्याचा ताबा मागू शकतात, हत्या प्रकरणामध्ये तपास करण्याकरता त्याचा ताबा मागू शकतात। या सगळ्याविषयी आपण अधिक माहिती घेत राहणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी आपण पुन्हा एकदा बोलूया। बीड जेल मध्ये ते आपल्या आता उपस्थित आहेत, बीड जेल परिसरामध्ये। वाल्मिक कराड जो आहे आपल्याला तो दृश्यांमध्ये दिसतोय। वाल्मिक कराड काल पासून या कारागृहामध्ये होता आणि त्याला आता जे आहे न्यायालयात घेऊन नेलं जात आहे। पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त, सुरक्षा जी आहे ती वाल्मिक कराड याच्या वाहनाला आहे। पुढच्या काही वेळामध्ये ही गाडी जी आहे ती केज न्यायालयाच्या दिशेने जाणार आहे। मॅडम, आपण देखील ताबा मागण्यासाठी या ठिकाणी आलेला होता। CID कडे काय आपण बोलणं केलं, ताबा मागतोय? आपण बघतोय CIDचे अधिकारी या सगळ्याच्या संदर्भात बोलत नाहीये। पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांना बघूया। त्यांना इथे गाडीमध्ये बसवण्यात आलेलं आहे आणि वाल्मिक कराड यांना घेऊन ही गाडी जी आहे ती आता पुढे निघेल आणि ही केजच्या दिशेने निघेल। वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी जी आहे ती देण्यात आली। ती वाल्मिक कराड यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार। तुम्ही काय
कालपासून आतमध्ये आहात, जेवण केलं नाही असं कळतंय, काय कारण? आपण बघतोय वाल्मिक कराड याला आता इथून घेऊन गेलं जात आहे आणि वाल्मिक कराड जो आहे त्याला आता केजच्या न्यायालयात दाखल केलं जाणार आहे. खरं तर खंडणी प्रकरणामध्ये यापूर्वी वाल्मिक कराड याला अटक करण्यात आलेली होती आणि खंडणी प्रकरणामध्ये त्याला न्यायालयाने जे आहे ती न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडी मधून त्याला बेल होऊ शकते, अर्थात त्याचा जामीन मंजूर होऊ शकतो. अशी परिस्थिती असताना त्याच्यावर मोकोका अंतर्गत जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आला आणि त्यानंतर मोकोका दाखल केल्यानंतर आज पुन्हा त्याला बीडच्या कारागृहामधून हलवण्यात आलेलं आहे. त्याचं हे कपडे, हे साहित्य जे आहे आपण ते दृश्यांमध्ये बघतोय हे दिलं जात आहे. आणि काल रात्री वाल्मिक कराड यानं जेवण देखील केलं नव्हतं. 9 नंबरच्या बॅरेकमध्ये तो होता आणि आता वाल्मिक कराडला घेऊन हे सगळं पथक जे आहे बीड पोलिसांचं हे रवाना होत आहे. त्याची ही सगळी दृश्य आहे. वाल्मिक कराड याचा मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आपण दृश्यांमध्ये बघतोय. संपूर्ण पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये या गाडीमध्ये आपल्याला CIDचे अधिकारी आहे ते ताबा मागण्यासाठी आलेले होते, ते देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात. आणि आता याच वाल्मिक कराडला घेऊन हा ताफा जो आहे तो पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता बीड कारागृहामधून केज न्यायालयाच्या दिशेनं हे वाल्मिक कराडला घेऊन पोलीस जे आहेत ते रवाना झालेले आहेत. घाटोळ आपल्याला दृश्यांमध्ये दिसत होते. लक्ष्मण घाटोळ आपल्याला सविस्तर माहिती देत होते की कोर्टातून त्याला क्षमा करा जेलमधून त्याला बाहेर काढलं गेलं, व्हॅनमध्ये बसवलं गेलं, कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर CID SITची टीमसुद्धा त्यांच्यासोबत आहे. त्याला केज कोर्टात नेलं जाणार आहे आणि केज कोर्टामध्ये त्याचा ताबा हत्या प्रकरणामध्ये मागितला जाणार आहे. पोलीस कोठडी त्याला मागितली जाईल, SIT कोठडी मागितली जाईल आणि हे कशासाठी तर त्यांना हत्येसंदर्भात तपास करायचा आहे, चौकशी करायची आहे. त्यामुळे आपल्याला पुढच्या घडामोडी वेगवान घडताना दिसत आहेत. आता कोर्टात त्याला नेलं जात आहे. ही थेट दृश्य आपण बघत होतो. काही सेकंदापूर्वीच जेल परिसरामधून व्हॅन वाल्मिक कराडला घेऊन निघालेली आहे. पोलिसांच्या व्हॅनसोबत कडेकोट बंदोबस्तासोबत आपल्याला SITची टीमसुद्धा दिसली आणि आमच्या प्रतिनिधींची टीमसुद्धा त्याला फॉलो करते आहे, या ताफ्याला फॉलो करते आहे. कारण आता केजमधून आपल्याला केज कोर्टातून आपल्याला एक अपडेट मिळणार आहे. ही मोठी बातमी असू शकते. हत्या प्रकरणासंदर्भात तपासासाठी त्याचा ताबा दिला जाऊ शकतो. पुन्हा त्याला जर पोलीस कोठडी दिली तर मात्र SIT त्याचा ताबा मागू शकतं आणि हत्या प्रकरणासंदर्भात तपास केला जाऊ शकतो, चौकशी केली जाऊ शकते. 302चा गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. वाल्मिक कराडला आता केज कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि केज कोर्टातच काय ते ठरेल. काल केज कोर्टात त्याला हजर केलं होतं ते कशा प्रकरणी तर खंडणी प्रकरणामध्ये आणि या खंडणी प्रकरणामध्ये त्याला न्यायालयीन कोठडी 15 दिवसांची मिळाली होती. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर लगेचच त्याचे जे वकील आहेत वाल्मिक कराडचे शिंदे त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही जामिनासाठी सुद्धा लगेच अर्ज करू शकतो. जेव्हा ही परिस्थिती निर्माण झाली की वाल्मिक कराड याला जामीन मिळू शकेल तेव्हा लगेचच SITनं वाल्मिक कराडला मकोका कोर्टात हजर केलं आणि त्याचा हत्या प्रकरणात सुद्धा ताबा हवा आहे असं म्हणून त्याला मकोका लावला. आणि आज आता त्याला म्हणजे कालची त्याची रात्र जी होती ती बीड जिल्ह्याच्या कारागृहामध्ये गेली आणि पुन्हा त्याला आज केज कोर्टात आणलं जात आहे. आज मात्र मकोका कोर्टामध्ये त्याला म्हणजे केजमध्येच असतं पण ते विशेष न्यायालय असतं, तिथे त्याला हजर केलं जाईल आणि या कोर्टामध्ये त्याचा ताबा मागितला जाईल, त्याची पोलीस कोठडी मागितली जाईल आणि पोलीस कोठडी एकदा त्याला मिळाली की मग हत्या प्रकरणासंदर्भातली ही हत्या प्रकरणासंदर्भातली पोलीस कोठडी त्याला मिळाली की मग त्याचा ताबा SIT किंवा CID सुद्धा या हत्या प्रकरणामध्ये तपास करण्याकरता मागू शकतं. ही खरं तर प्रक्रिया थोडीशी किचकट असते. जे सतत पोलीस या सगळ्या प्रक्रियेमध्ये असतात किंवा SITची टीम आणि CIDची टीम या प्रक्रियेमध्ये असतात तेच आपल्याला सविस्तरपणे सांगू शकतील.